नमस्कार. सर्वांना माझा जय ज्योती, जय सावित्री, जय क्रांती. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दशरथजी कुलधरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत, स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी ध्येय झिजवणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मी शीतल सचिन बोराडे आपणासमोर घेऊन येत आहे ज्योतिराव फुले यांचे प्रबोधनात्मक कार्य. प्रकाश पडला अक्षरांचा, उजळून गेली माती, साक्षरतेचा दीपस्तंभ तो, नावतयाचे ज्योती, नावतयाचे ज्योती. आपणास तो काळ माहीतच आहे. तो काळ होता स्त्री पारतंत्र्याचा. अज्ञानाच्या अंधकारात संपूर्ण समाज गुरफटलेला होता. कनिष्ठ वर्गाला व स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध होता. समाज मानसिक आणि शारीरिक गुलामगिरीमध्ये गुरफटलेला होता. उच्च नीचतेने समाज पोखरून निघालेला होता. विधवांवर होणारे विविध अत्याचार, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा अशा एक ना अनेक समस्यांमध्ये समाज गुरफटलेला होता. असत्याला सत्य मानून मानव जीवन जगत होता. बहुजन समाजाच्या समस्यांचे मूळ हे शिक्षणाचा अभाव आहे हे ज्याने ओळखले ते महापुरुष म्हणजे समाज क्रांतीची मशाल पेटवणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले होय. ज्योतिराव फुले यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले होते. त्या महामानवास माझे कोटी कोटी अभिवादन. विद्या शिकताच पावाल ते सुख, घ्यावा माझा लेख ज्योती मने. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे 11 एप्रिल 1827 रोजी झाला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. शिक्षणाशिवाय सामाजिक परिवर्तन होऊ शकत नाही असे ते म्हणत. शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे विद्या नसले की काय अनर्थ घडतो हे ज्योतिराव फुले यांनी वरील ओळीतून सांगितलेले आहे. सदर परिस्थिती सुधारण्यासाठी इसवी सन 1848 साली बुधवार पेठेतील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा स्थापन केली आणि मुलींच्या शिक्षणाला सुरुवात स्वतःच्या पत्नीपासून केली. ते एक कर्ते समाज सुधारक होते. सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षण कार्यास प्रवृत्त केले आणि स्त्री शिक्षिकेची भूमिका बजावणारी भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले होय. आणि स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे ज्योतिराव फुले हे पहिले भारतीय होय. अशा प्रकारे समाजामध्ये शैक्षणिक कार्यास सुरुवात झाली. मानवी हक्कांवर थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांनी वाचले व त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला. सामाजिक न्यायासाठी, समाजातील विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण याशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यांना शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. समाजातील भेदभाव, समाजातील गुलामगिरी यामुळे दूर होईल असे त्यांचे अनुमान होते. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी एक शक्ती आहे अशी त्यांची विचारसरणी होती. अशा प्रकारे समाज परिवर्तनवादी विचारशैलीचे ज्योतिराव फुले हे होते. महात्मा ज्योतिराव फुले समाजाचा आढावा घेतात, शिक्षणाची कास धरतात व त्याला जोड साहित्याची देतात. अशा प्रकारे साहित्य क्षेत्रातही त्यांचे कार्य अजोड आहे. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद होते. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ज्योतिराव फुले यांचे दर्शन होते. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव हे एक तत्वचिंतक व्यक्तिमत्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधनात्मक कार्य केले केले होते. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरता कशा प्रकारे वर्तनक्रम आणि वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतिरावांनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्म संहितेमध्ये सांगितलेले आहे. ज्योतिराव फुले म्हणतात, आपल्या सर्वांच्या निर्मिकाने सर्व स्त्री पुरुषास एकंदर सर्व मानव जातीस निर्माण केलेले आहे. निर्मिकाने निर्माण केलेले आहे त्यातून एखादा मानव दुसऱ्या मानवावर जबरी करू शकत नाही
आणि त्याचप्रमाणे जबरी न करणाऱ्या सत्यवर्तन करावे असे ज्योतिराव फुले म्हणतात. अशा प्रकारे सत्यवादी विचार रखले की त्यांना माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता असे वाटते. त्यांनी अखंड या काव्यप्रकारात मानवाचा धर्म, आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णुता, उद्योग अशा अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. ज्योतिरावांनी आपल्या अखंडातील विचारांमधून मानवी जीवनाला दिशा देण्याचे कार्य केलेले आपल्याला दिसून येते. मानवाचा एकच धर्म असावा, सत्याने वर्तावा, ज्योती म्हणे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 मध्ये केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे कार्य होते. सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य आहे. त्यांनी अनेक साहित्य सुद्धा लिहिलेले आहे. विद्या ध्यानासाठी त्यांचा सतत असे प्रयास, त्यांचे अखंड जीवन म्हणजे जणू एक खडतर प्रवास. परी स्त्री शिक्षण हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास. अशा प्रकारे आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. थोर हुतात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच मिळे बोध खरा, हाच मिळे बोध खरा. क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा विजय असो, विजय असो, विजय असो. धन्यवाद.